नमस्कार, मी अमीन खान, औरंगाबाद UCN टीव्ही नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या पैठण जायकवाडी धरणाच्या पाण्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन करीत अमूल्य जलसंपत्तीबद्दल कृतज्ञता करण्यात आली व्यक्त। 2023च्या केलेल्या घोषणा अपूर्णच, अंमलबजावणी अद्याप संथ गतीने सुरू। उच्चस्तरीय बैठकीची आमदार अंबादास दानवे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ग्रीनफील्ड महामार्ग संदर्भात आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वात अधिकारी व बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। बीडमध्ये तेल उद्योगावर FDAची मोठी कारवाई। सुमारे 1,94,50,922 रुपये किमतीचा मुद्देमाल FDAने केला जप्त। दफन विधीहून परतताना पारदवाल सावंगी मार्गावर कार विहिरीत कोसळत घडला भीषण अपघात। 2 महिलांचा मृत्यू तर 2 व्यक्तींचे ग्रामस्थांनी वाचविले प्राण। पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याने CJP अध्यक्ष अभिजित दिपकेंनी माफी मागावी, अन्यथा पोलीस बॉयज असोसिएशनने दिला ढोल बजाव आंदोलनाचा इशारा। गंगापूर आठवडी बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालय बांधकामास स्थानिक निवासियांचा विरोध। मनसेच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात शहरातील विविध भागात SIR बाबत मोहिमेचा घेण्यात आला आढावा। तेजस फाउंडेशनच्या वतीने मौलाना आझाद सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन। शिवसेना शेतकरी परिषद महाराष्ट्र राज्याची बैठक संपन्न। शिवसेना शेतकरी परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर। स्त्री आधार केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदा सहायता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। औरंगाबाद जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी संतोष चव्हाणांची करण्यात आली निवड। नवनिर्वाचितांचे वकील संघाच्या वतीने गुलाल उधळून करण्यात आले अभिनंदन। भारतीय दलित पॅंथर सामाजिक संस्थेचा 27वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा 9 ऑगस्ट रोजी महात्मा फुले हॉल येथे होणार संपन्न।